नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे मध्यरात्री चोरट्यांनी 3 ठिकाणी घरफोड्या करत दहशत निर्माण केली। तर या चोरीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत। विरोध करणाऱ्या एका वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, तर चोरट्यांनी वाहनांचेही नुकसान केले। घरफोडीची माहिती मिळताच चांदवड पोलिसांसह विशेष तपास पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी देखील केली आहे। तुम्हाला काही झालं का? मला हे काय एवढं गेलं पार, असं एवढं गेलं पार। आता दवाखान्यात आले। रात्री तुम्हाला काय केलं का त्यांनी? काय माझी गचके दिले, असे इकडं मारलं, हो, गचके दिले। काही नेलं का तुमचं? हा ना, फुया काय करावं मोठा केला, माई तोड्या पोत नेली। रात्री घेऊन गेले का सर्व? हा, सगळं घेऊन गेले। आणि पेटीमध्ये पैसे होते माझे, मला पगार चालू आहे रानक्या बायाला, त्याचे पैसे होते ते घेऊन गेले, सगळं घेऊन गेले बाबू। झाले नंगे फकीर, सुना म्हणत राजे। काय नाव आहे तुमचं? सिंधुबाई लिका पगार। रात्री किती वाजता झालं काही? आता काय मला माहिती, घर झोप होती। रात्री किती वाजता चोरी झाली? 1 वाजता। काय गेलं तुमचं नेमकं? माझं मोबाईल, पाकिट शेजारी उशात ठेवलं होतं। माझ्या गळ्यातल्या 2 पोती डायरेक्ट त्यांनी हात लावून वडण्याचा प्रयत्न करून पळून गेले। आणि दोघे जण होते। मग काही गळा वगैरे दाबण्यात आला? काय गळा बिळा काहीच नाही, फक्त पोती तोडले, पळून कोणत्या दिशेने आले होते? काय पाठीमागे आले होते, बाहेर या दाराची कडी बाहेरूनच लावून घेतली, इथून पोती तोडल्या, इथून पळाले दोघे जण। काही बॅक साईड पाहिजे, दरवाजा उघडा होता काय नेमका? उघडत नाही, आपण नव्हतं उघडत, त्यांनी उघडला होता। कडी तोडलेली होती पाठीमागे। कडी तोडली? तुम्हाला आवाज नाही आला काही? आवाज बिवाज काहीच नाही। अजून काय गेले? मोबाईल, पाकिट, मोबाईल, पाकिट आणि माझे दोन्ही पोती गेल्या, इकडून पळाले। रात्री किती वाजायचं सुमार? 1 वाजता। 1 वाजता। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।